पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे. चेंडू. दगडफेक. दगडफेक. दगडी चार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरी चिठ्ठी. बोलायचं नाही. के पान बनसवाला. गाणं कुठलं? के पान बनारसवाला बन जाए बंद अकल का ताला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखायची आहे. सगळी बक्षिसं मिळवली पटापट. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. बोललेले की आपण कुकर घेऊन यायचं ना. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टर. मला त्यांनी लग्नाच्या आधी प्रॉमिस केलं की ते मला लडाखला घेऊन जातील. बर. अजून घेऊन नाही गेलेले आहेत. काय हो? काय कब लेके जल्दी लेके जाऊंगा. जल्दी लेके लवकरच घेऊन जातील. तुम्ही लढाई करू नका. दुसरी. आणि म्हणजे माझी एक इच्छा असते की आम्ही मंडे टू फ्रायडेपर्यंत दोघंही फार बिझी असतो, तर ॲटलिस्ट सॅटर्डे किंवा संडे थोडासा टाईम स्पेंड करावा. म्हणजे असं नाही की मॉलमध्ये जाऊन फिरावं किंवा इकडे तिकडे. एक अर्धा 1 तास कुठेतरी बाहेर जावं, बोलावं, काय आपल्या लाईफमध्ये घडामोडी चालल्या डिस्कस कराव्यात. थोडंसं फ्रेश राहतं त्याच्याने वातावरण. काय हो? 2 साल के बाद थोड़ा वेळ तरी द्यायला काय प्रॉब्लेम है? नहीं, अभी मैंने कुछ नया बिजनेस सेटअप किया है, उसके वजह से थोड़ा बिजी हूँ, तो थोड़ा टाइम निकालो. कोशिश करूँ. तिसरी अपेक्षा अशी काय पर्टिक्युलर नाही, ते जसे आहेत शांत तसेच राहावेत. असे शांत राहा. तुमच्या सांगात आपकी 3 एक्सपेक्टेशन. थोड़ा शॉर्ट टेम्पर्ड है, तो पहले बहुत ज़्यादा थी, बहुत बोलने के बाद थोड़ा कम हुआ है, लेकिन स्टिल सी नीड सम इम्प्रूवमेंट उसमें. धन्यवाद. दूसरी पैसा बहुत खर्च करती है. बहुत खर्चीली है, बहुत ज़्यादा. काय हो? नवरा सीएम म्हटल्यानंतर खर्च करायला पाहिजे. इकडून छापणार तर इकडून मी खर्च करणार. तीसरी जैसे फैमिली को संभाल रही है वैसे ही संभालते रहे बस. अभी आज सॉरी अगर कहना है तो किससे कहेंगे, और थैंक यू बोलना है तो किसे बोलेंगे? सॉरी बोलना होगा तो शायद मैं अपनी मम्मी से कहना चाहूँगा. वो यहाँ है नहीं, उसी को बोलना चाहूँगा सॉरी. और थैंक यू बाकी सब लोगों को कहना चाहूँगा, क्योंकि ये लोग सब लोगों ने हेल्प किया हम लोग दोनों को एक होने में. तो थैंक यू सब के लिए, लेकिन सॉरी उसको ही. तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत मी भाऊ माझा आता नाही आहे, मागच्या वर्षी त्याची डेथ झाली आहे, तर मी त्याला सॉरी बोलू इच्छिते. कारण तो फार हर्ट होता माझ्या लग्नानंतर की तू असं नव्हतं करायला हवं होतंस. नंतर तो कन्व्हिन्स झाला किंवा चांगली फ्रेंडशिप दोघांमध्ये झाली, पण ज्या वेळेला मला खरोखर त्याची गरज होती तेव्हा तो स्वतः हर्ट होता. त्याच्यामुळे मी त्याला सॉरी म्हणते की तू नाही आहेस इथे, बट स्टील मला असं वाटतं की मी जे केलं आहे ते आत्ता तू बघायला हवा होतास. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.